नमस्कार मित्रांनो, मी उत्तम ठाकरे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचा अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये युद्ध सराव जे 2023 मध्ये जे युद्ध सराव झालेले आहेत, आपण त्या सर्व युद्ध सरावांचा आजच्या या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत। आपण प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये हे लेक्चर पाहणार आहोत। जवळपास मी तुमच्यासाठी 100 प्रश्न घेऊन आलोले, तर चला जास्त वेळ न वाया घालवता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। लेक्चरला सुरुवात करण्याच्या पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की मित्रांनो, अभ्यास मित्र नावाचे एक ॲप्लिकेशन आहे, गुगल प्ले स्टोअरला जा, तिथनं तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा। नाहीतर मित्रांनो, तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मिळून जाईल। मित्रांनो, ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला खूप साऱ्या टेस्ट सीरीज फ्रीमध्ये पाहायला मिळतील। त्याचबरोबर आपल्या वेगवेगळ्या बॅचेस देखील आहेत। जर तुम्हाला कोणतीही बॅच घ्यायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही परचेस करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, आपलं टेलिग्रामला चॅनल देखील आहे, अभ्यास मित्र MPSC, ते देखील जॉईन करून ठेवा। आपण त्या ठिकाणी अभ्यासपूर्ण माहिती, अभ्यासाच्या रिलेटेड जी काही माहिती असते त्या ठिकाणी आपण शेअर करत असतो। त्याचबरोबर आपलं इन्स्टाला पेज देखील आहे, अभ्यास मित्र, त्याला देखील फॉलो करा। आपण त्या ठिकाणी विविध प्रकारच्या अभ्यासपूर्ण रील टाकत असतो। तर चला आता आपण पुढे जाऊया। पुढे जाण्याच्या पहिले मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, राज्यसेवा विजेता बॅच सुरू झालेले मित्रांनो, 9 तारखेपासून लवकरात लवकर ॲडमिशन करून घ्या मित्रांनो। बॅचबद्दल तुम्हाला काहीही माहिती विचारायची असेल, काही डाऊट असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा, तुम्हाला बॅचची सविस्तर माहिती सांगितली जाईल। ही जी बॅचची फी आहे ती फक्त 1499 रुपये। त्याचबरोबर आपली कंबाईनची देखील बॅच आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, कंबाईन यशस्वी बॅच 2024। ही जी बॅच आहे ही प्री आणि मुख्यची बॅच असणार आहे, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेची बॅच असणार आहे। ही बॅचची फी असणार आहे फक्त मित्रांनो 3499 रुपये। तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून सर्व बॅचची माहिती विचारू शकता। त्यानंतर चला मग आता आपण जास्त वेळ न वाया घालवता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। आपल्या लेक्चरचा आजचा पहिला प्रश्न असणार आहे, कोणत्या दोन देशादरम्यान मित्र शक्ती 2023 या संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले होते? आपल्याला प्रश्नामध्ये विचारले मित्रांनो, कोणत्या दोन देशादरम्यान मित्र शक्ती 2023 हा लष्करी सराव आयोजित करण्यात आला होता? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, भारत श्रीलंका। भारत श्रीलंका या दोन देशादरम्यान मित्र शक्ती हा संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आला होता। मी तुम्हाला सांगेल मित्रांनो, जे युद्ध सराव असतात त्यावरती एकतरी प्रश्न विचारलेला जातो, कंबाईन असो, राज्यसेवा असो किंवा सरळ सेवा असेल, कोणत्याही एक्झामच्या दृष्टीने मित्रांनो हे लेक्चर खूप महत्त्वाचे। 2024 मध्ये ज्या पण एक्झाम येतील त्या सर्व एक्झामच्या दृष्टीने हे लेक्चर खूप फायदेशीर आहे। त्यामुळे लेक्चर पूर्ण बघा, येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला नक्कीच या लेक्चरचा फायदा होईल। त्याबद्दल आता आपण अधिक जाणून घेऊ। हे जे सराव झालं होतं ते मित्रांनो कुठे झालं होतं? पुणे, आपल्या पुण्यामध्ये झालेलं होतं। पुणे भारत या देशामध्ये झालेले आहे मित्रांनो हा युद्ध सराव। भारतामध्ये कुठे? तर पुणे या ठिकाणी झालेले। जी आवृत्ती होती मित्रांनो ती 9वी होती। आवृत्ती म्हणजे काय असतं तर मित्रांनो, ह्या वर्षी युद्ध सराव झाला, ही झाली पहिली आवृत्ती। त्यानंतर पुढच्या वर्षी होईल, ही झाली दुसरी आवृत्ती। त्यानंतर तिसऱ्या वर्षी होईल, ती होणार तिसरी आवृत्ती। म्हणजे या प्रकारे ही जी आवृत्ती होती मित्रांनो, हे जे सराव झालं होतं ते कितव्या क्रमांकाचं होतं? ते 9व्या क्रमांकाचं होतं। जे भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं ते मित्रांनो मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटने केलेलं होतं। तर तुम्हाला लक्षात ठेवायचं हे देखील, आपल्या भारताचं प्रतिनिधित्व कोणत्या रेजिमेंटने केलेलं होतं? मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटने केलेलं होतं। त्यानंतर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। प्रश्न क्रमांक 2 बघू, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। काझी 2023 हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला होता? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, कझाकिस्तान आणि भारत। तुम्हाला लक्षात ठेवायचे, कझाकिस्तान आणि भारतामध्ये कोणता लष्करी सराव आयोजित करण्यात आला होता? त्याचं नाव आहे काझी 2023। काझी 2023 हा लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला होता? कझाकिस्तान आणि भारत। त्यानंतर आता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊ। प्रश्न क्रमांक 3 तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। द्विपक्षीय नौदल सराव बोंगोसागर 2023 कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, बांगलादेश आणि भारत।
बांगलादेश आणि भारत यामध्ये बोगो सागर 2023 हा नौदल सराव आयोजित करण्यात आला होता। मित्रांनो तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचं की सराव कोणता आहे, तो लष्करी आहे, नौदल सराव आहे, हे देखील लक्षात ठेवायचं असतं। बोगो सागर 2023 हा लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला होता, बांगलादेश आणि भारत। सराव कोणता होता मित्रांनो, नौदल सराव होता। तुम्ही फोटो बघू शकता या ठिकाणी। त्यानंतर आता आपण पुढे जाऊया, महत्त्वाचे मुद्दे त्यामध्ये जे हे सराव आयोजित केलं होतं ते कुठं केलं होतं मित्रांनो, बंगालच्या उपसागरामध्ये हा सराव झालेला होता। जी आवृत्ती होती ती 4थी होती। त्यानंतर पुढे जाऊया, पुढचा प्रश्न क्रमांक 4 तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। भारत आणि कोणत्या देशामध्ये सिम्प्रीती 11 हा संयुक्त सरावाचे आयोजन करण्यात आले होते। तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बघायचे, सिम्प्रीती 11 हा जो संयुक्त सराव होता हा कोणत्या देशाबरोबर हा संयुक्त सराव आयोजित करण्यात आलेला होता। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 बांगलादेश बरोबर हा संयुक्त सराव आयोजित करण्यात आलेला होता। संप्रेती मित्रांनो कोणाबरोबर हा संयुक्त सराव आयोजित करण्यात आला होता, बांगलादेश बरोबर हा संयुक्त सराव आयोजित करण्यात आलेला होता। पुढे जाऊया, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण जे युद्ध सराव अभ्यास करत आहोत मित्रांनो, हे 2023 मध्ये जे युद्ध सराव झाले आपण त्या सर्व युद्ध सरावांचा अभ्यास करणार आहोत। मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण जवळपास 100 प्रश्नांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। जर मित्रांनो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्हाला एक छानशी कमेंट करायची कमेंट बॉक्समध्ये जाऊन, त्यानंतर आपण अधिक जाणून घेऊ। हा जो युद्ध सराव होता मित्रांनो, सिम्प्रीती 11 हा कुठे आयोजित करण्यात आला होता, मेघालय मधील जे उमराई ठिकाणे त्या ठिकाणी हे युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता। आवृत्ती किती होती, 11वी होती। भारताचे प्रतिनिधित्व कोणत्या रेजिमेंटने केलेलं होतं, राजपूत रेजिमेंट बटालियन या रेजिमेंटने केलेलं होतं। त्यानंतर आपण पुढे जाऊया, मी तुम्हाला अजून एक सांगेल, आपल्याला यामध्ये कसे प्रश्न बनतात, तर राज्यसेवेमध्ये जोडे लावण्यासाठी प्रश्न बनतात, कंबाईन किंवा सरळ सेवेमध्ये वन लाइनर प्रश्न बनू शकतात, किंवा कंबाईनमध्ये तुम्हाला 2-3 सेंटेन्स दिले जातील, या प्रकारे प्रश्न बनत असतात। तर आपल्याला लक्षात ठेवायचं असतं कोणत्या देशादरम्यान युद्ध सराव झालेला आहे, कुठे झालेला आहे, किंवा त्या ठिकाणी जे विमान किंवा जे जहाज होतं ते कोणतं वापरलं गेलेलं आहे, आणि त्याचबरोबर हे युद्ध सराव कितव्या क्रमांकाचं होतं, आवृत्ती कितवी होती, हे देखील लक्षात ठेवायचे असतात। आपल्या एक्झामच्या दृष्टीने जे महत्त्वाचे मुद्दे आहेत आपण तेच अभ्यास करणार आहोत। तर चला पुढे जाऊया, तुम्ही बघू शकता 5वा प्रश्न, युरोपियन युनियन आणि भारत यांच्यात संयुक्त नौदल सराव कोठे झाला। तर आपल्याला विचारलेले मित्रांनो, युरोपियन युनियन आणि भारत यांच्यात जो संयुक्त नौदल सराव झालेला आहे तो कोणत्या ठिकाणी झालेला आहे। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 जे गिनीचे आखात होते त्या ठिकाणी युरोपियन युनियन आणि भारत यांच्यात संयुक्त नौदल सराव आयोजित झालेला होता। त्यानंतर आपण पुढे जाऊया, जे आपले भारतीय जहाज होते त्यामध्ये INS सुमेधाने या सरावात भाग घेतलेला होता। तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचे, सुमेधाने या सरावात भाग घेतलेला होता। जे जहाज आहे आपलं भारतीय जहाज INS सुमेधान। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 6, भारत आणि कोणत्या देशादरम्यान संयुक्त विशेष बल सराव खंजीर 2023 आयोजित करण्यात आलाय। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार मित्रांनो पर्याय क्रमांक 2 किर्गिस्तानमध्ये खंजीर हे विशेष बल सराव आयोजित करण्यात आलेला होता। मित्रांनो भारत आणि किर्गिस्तानमध्ये कोणतं युद्ध सराव झालेले आहे मित्रांनो, बल युद्ध सराव, त्याचं नाव आहे मित्रांनो खंजीर युद्ध सराव। त्यानंतर आपण पुढे जाऊया, काही विशेष मुद्दे लक्षात ठेवायचे असतात। हे युद्ध सराव खंजीर कुठे आयोजित करण्यात आले होते मित्रांनो, किर्गिस्तानमधील जे बिश्केक आहे मित्रांनो त्या ठिकाणी हे युद्ध सराव आयोजित करण्यात आलं होतं। जी आवृत्ती होती ती किती होती, 10वी होती। किर्गिस्तानमधील बिश्केक या ठिकाणी हा युद्ध सराव झालेला होता। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 7, द्विपक्षीय सागरी सराव सिम्बेक्स 2023 भारतीय नौदल आणि कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे। तर आपल्याला विचारलेले प्रश्नामध्ये
भारतीय नौदल सराव सिम्बेक्स 2023 कोठे आयोजित करण्यात आलेला होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे मित्रांनो सिंगापूर, पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी सिम्बेक्स 2023 हा युद्ध सराव हा भारतीय नौदल सराव भारत आणि सिंगापूर या दोन देशादरम्यान झालेला आहे। तुम्हाला युद्ध सराव लक्षात ठेवायचे, युद्ध सरावाचं नाव काय आहे? सिम्बेक्स 2023 कोणत्या दोन देशादरम्यान झालेला आहे? भारत आणि सिंगापूर हा नौदल सराव होता, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्यानंतर आपण या युद्ध सरावाबद्दल अधिक जाणून घेऊ। तुम्ही स्क्रीनवर बघू शकता जे हे युद्ध सराव झालेले स्थळ कोणतं होते मित्रांनो? सिंगापूर मधील चांगी नौदल तळ हा पहिला टप्पा या ठिकाणी पार पडलेला आहे। सिंगापूर मधील चांगी नौदल तळ जे होतं त्या ठिकाणी हा पहिला टप्पा झाला आहे। त्यानंतर दक्षिण चीन सागर मध्ये दुसरा टप्पा पार पडलेला आहे। त्याचबरोबर ही आवृत्ती कितवी होती? हा युद्ध सराव कितव्या क्रमांकाचा होता? तो 30व्या क्रमांकाचा होता। आपले भारतीय जे जहाज होते त्यामध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवायचे, आपले जे भारतीय जहाज होते INS रणविजय आणि INS करवती आणि त्याचबरोबर INS सिंधू केसरी हे तीन जहाज मित्रांनो या युद्ध सरावामध्ये भाग घेतलेलं होतं। तुम्हाला हे लक्षात ठेवायचे, आपले भारतीय जहाज INS रणविजय, करवती आणि सिंधू केसरी हे तीन जहाज या युद्ध सरावामध्ये सहभाग घेतलेला होता। त्यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया। प्रश्न क्रमांक 8 द्विपक्षीय नौदल सराव समुद्र शक्ती 2023 कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 भारत इंडोनेशिया या दोन देशांमध्ये समुद्र शक्ती 2023 हा युद्ध सराव आयोजित करण्यात आलेला होता। मित्रांनो हा सराव होता, नौदल सराव होता, समुद्र शक्ती कोणत्या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात आलेला होता? भारत आणि इंडोनेशिया। मित्रांनो हे सर्व 2023 चे युद्ध सराव आपण पाहत आहोत। त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि याबद्दल अधिक जाणून घेऊ। हे युद्ध सराव कुठे आयोजित करण्यात आलं होतं? इंडोनेशिया या ठिकाणी। आवृत्ती कितवी होती? चौथी होती। आणि भारताकडून जे विमाने होते, भारताचे जे विमाने होते INS करवती आणि चेतक हेलिकॉप्टर, तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचे। समुद्र शक्ती जो नौदल सराव झालेला आहे त्यामध्ये आपले भारताचे INS करवती आणि चेतक हेलिकॉप्टर या विमानाने या युद्ध सरावामध्ये भाग घेतलेला होता। त्यानंतर आपण पुढील प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 9 कोणत्या दोन देशादरम्यान अजर वॉरियर 2023 या संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार मित्रांनो भारत आणि ब्रिटन। पर्याय क्रमांक 2 अजर वॉरियर हा युद्ध सराव हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात आला होता? भारत आणि ब्रिटन यामध्ये अजय वॉरियर हा युद्ध सराव पार पडलेला आहे। त्यानंतर आपण अधिक माहिती जाणून घेऊ। त्यानंतर स्थळ पाहू। सेलिसबरी प्लेन्स युनायटेड किंगडम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं। तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचे, सेलिसबरी प्लेन्स। त्यानंतर भारताचे सैन्याचे जे प्रतिनिधित्व केले होतं ते बिहार रेजिमेंटने केलेलं होतं। जी आवृत्ती होती ती 7वी होती। ह्या काही महत्त्वाचे मुद्दे असतात मित्रांनो, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे असतात। त्यानंतर आता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया। पुढील प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 10 तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। कोणत्या दोन देशाच्या नौदलामध्ये वरून 2023 या संयुक्त नौदल सरावाचे आयोजन करण्यात आलेले होते? तर कोणत्या दोन देशामध्ये वरून 2023 हा युद्ध सराव पार पडलेला आहे? मित्रांनो हा प्रश्न खूप वेळेस विचारला गेलेला आहे एग्जाम मध्ये, त्यामुळे या प्रश्नाला डबल स्टार करून ठेवा। महत्त्वाचा प्रश्न आहे एग्जामच्या दृष्टीने, त्यामुळे व्यवस्थित बघा की जे वरून युद्ध सराव आहे नौदल सराव हा कोणत्या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात आलेला होता? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे भारत आणि फ्रान्स। फ्रान्स आणि भारत या दोन देशांमध्ये वरून 2023 हा संयुक्त नौदल सरावाचे आयोजन करण्यात आलेले होते किंवा हा सराव झालेला आहे। त्यानंतर आपण अधिक माहिती जाणून घेऊ। स्थळ कुठे होता मित्रांनो? जो पहिला टप्पा होता तो पश्चिम समुद्र किनारा आणि जो दुसरा टप्पा होता मित्रांनो तो अरबी समुद्रामध्ये दुसरा टप्पा आणि पहिला टप्पा पश्चिम समुद्र किनारा, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। जी आवृत्ती होती मित्रांनो ती 21व्या क्रमांकाचं होतं हे युद्ध सराव। त्यानंतर पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 11 भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलामध्ये द्विपक्षीय सागरी सराव कोकण 2023 आयोजित करण्यात आला होता?
या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे मित्रांनो ब्रिटन या ठिकाणी हा युद्ध सराव झालेला आहे। युद्ध सरावाचं नाव काय आहे? कोकण हा युद्ध सराव मित्रांनो भारत आणि ब्रिटन या दोन देशांमध्ये झालेला आहे। सागरी सराव होता हा, हे तुम्हाला प्रामुख्याने लक्षात ठेवायचे। तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की कोकण युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान झालेला आहे? तर भारत आणि ब्रिटन या दोन देशांच्या दरम्यान 2023 कोकण 2023 हा युद्ध सराव झालेला आहे मित्रांनो। हा सागरी सराव होता, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। सागरी सराव कोकण भारत आणि ब्रिटन या दोन देशांच्या दरम्यान झालेला आहे। त्यानंतर मित्रांनो हा युद्ध सराव कुठे आयोजित करण्यात आला होता? तो अरबी समुद्रामध्ये आयोजित करण्यात आला। तर आपण पुढे जाऊया। मी तुम्हाला मागेच सांगितलं अरबी समुद्रामध्ये याचं आयोजन झालेलं होतं किंवा त्या ठिकाणी हा युद्ध सराव झालेला होता अरबी समुद्रामध्ये। त्यानंतर आता आपण पुढील प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 12 तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। द्विपक्षीय सागरी सराव स्लायनेक्स 2023 भारतीय नौदल आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे? तर मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचे योग्य उत्तर द्यायचे श्रीलंका। पर्याय क्रमांक 3 स्लायनेक्स हा युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान झालेला आहे? भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये हा युद्ध सराव आयोजित करण्यात आलेला होता। त्यानंतर आपण पुढे जाऊया, त्याबद्दल अधिक जाणून घेऊ। कुठे आयोजित करण्यात आलेला होता? जे श्रीलंकामध्ये कोलंबिया ठिकाण आहे त्या ठिकाणी हा युद्ध सराव झालेला आहे। आपली भारताचे जे नौदलाची जहाजे होती त्यामध्ये किल्टन आणि INS सावित्री या दोन जहाजाचा समावेश त्या युद्ध सरावामध्ये होता। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। भारत आणि कोणत्या देशाच्या सैन्यांमध्ये धर्म गार्जियन या संयुक्त प्रशिक्षण सरावाचे आयोजन करण्यात आले आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे जपानमध्ये मित्रांनो धर्म गार्जियन हा युद्ध सराव झालेला आहे किंवा हे जे प्रशिक्षण होतं ते झालेले कोणत्या दोन देशांमध्ये? जपान आणि भारतमध्ये धर्म गार्जियन हा संयुक्त सराव झालेला आहे। मित्रांनो तुम्ही बघू शकता संयुक्त प्रशिक्षण सराव होतं कोणत्या ठिकाणी झाले मित्रांनो? स्थळ जपानमध्येच झालेले। आवृत्ती किती होती? 4थ्या क्रमांकाची होती। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 14 तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। कोणत्या देशात प्रथमच मलबार बहुपक्षीय नौदल सराव 2023 चे आयोजन केले आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये मित्रांनो मलबार बहुपक्षीय नौदल 2023चं आयोजन करण्यात आलेलं होतं। त्यानंतर आपण पुढे जाऊया। तुम्हाला लक्षात ठेवायचे हा युद्ध सराव मध्ये समाविष्ट देश कोणकोणते होते? त्यामध्ये भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या 4 देशांचा यामध्ये समावेश होता। युद्ध सरावाचं नाव काय होतं? तुम्ही तर बघू शकता मलबार बहुपक्षीय नौदल सराव 2023। हे 4 देशाचा समावेश होता। जी आवृत्ती होती ती 27वी होती। जी भारताची जहाजे होते त्यामध्ये कोलकाता आणि सह्याद्री ही दोन जहाजे ही दोन आपले भारताची जहाजे होते त्या युद्ध सरावामध्ये सहभाग घेतलेला होता। युद्ध सराव होता मित्रांनो मलबार बहुपक्षीय नौदल सराव 2023। हे तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्यामध्ये समावेश असणारे देश कोणते आहेत? भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया। त्यानंतर आता आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 15 भारत आणि कोणत्या देशाच्या सुरक्षा दलामध्ये पहिला लष्करी सराव, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, पहिला लष्करी सराव सायक्लोन आयोजित करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 मिस्र या देशामध्ये पहिला लष्करी सराव, ज्याचं नाव आहे मित्रांनो सायक्लोन, हे आयोजित करण्यात आलेलं होतं। तुम्हाला लक्षात ठेवायचे भारत देशामध्ये आणि मिस्र या दोन देशांमध्ये जे सायक्लोन युद्ध सराव होतं, लष्करी सराव होतं, हा आयोजित करण्यात आलेला होता। त्यानंतर हा युद्ध सराव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता? आपल्या भारतातील राजस्थान या ठिकाणी। जी आवृत्ती होती मित्रांनो ती पहिलीच होती। पहिल्याच वेळी हा युद्ध सराव झालेला आहे। पहिल्याच वेळी हा युद्ध सराव झालेला आहे। त्यामुळे लक्षात ठेवायचे भारत आणि मिस्र या दोन देशांमध्ये सायक्लोन 1 हे युद्ध सराव आयोजित करण्यात आलेलं होतं आपल्या भारतातील राजस्थान या ठिकाणी। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू। सागरी सराव जिमेक्स 2023 कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला होता? तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे भारत आणि जपान। पर्याय क्रमांक 4 तुम्हाला लक्षात ठेवायचे जिमेक्स 2023
इंडेक्स हा युद्ध सराव, हा जो नौदल सराव होता, सागरी सराव, हा कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला होता? भारत आणि जपान या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात आलेला होता. त्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ. जे स्थळ होतं ते आपल्या भारतातील विशाखापट्टणम या ठिकाणी हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता. जी आवृत्ती होती ती 7व्या क्रमांकाची होती आणि सरावात सहभागी झालेली भारतीय नौका कोणती होती हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. INS दिल्ली आणि INS कुमारटो हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर आता आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 17. द्विपक्षीय नौदल सराव झायद तलवार कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 भारत UAE. भारत UAE या दोन देशांमध्ये जो सागरी नौदल सराव आहे झायद तलवार या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात आलेला होता. भारत UAE या दोन देशांमध्ये कोणता युद्ध सराव झालेला आहे त्याचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. झायद तलवार हा युद्ध सराव, हा नौदल सराव आयोजित करण्यात आलेला होता भारत आणि UAE या दोन देशादरम्यान. त्यानंतर आपण त्याच्याबद्दल अधिक जाणून घेऊ. जे भारतातील जहाजांचा समावेश होता त्यामध्ये INS विशाखापट्टणम आणि INS त्रिकंद या दोन भारतीय जहाजांचा समावेश होता. तुम्हाला लक्षात ठेवायचे. स्थळ कुठे होतं मित्रांनो? दुबई या ठिकाणी हा युद्ध सराव झालेला आहे. झायद तलवार हा युद्ध सराव भारत आणि UAE या दोन देशांदरम्यान झालेला होता. जे ठिकाण होतं ते तुम्हाला लक्षात ठेवायचे दुबई. तुम्हाला विचारला जाईल की झायद युद्ध सराव भारत आणि UAE या दोन देशादरम्यान झालेला होता, तर तो युद्ध सराव कोणत्या ठिकाणी झालेला होता? तर तुम्हाला उत्तर द्यायचे दुबई या ठिकाणी हा युद्ध सराव झालेला होता. त्यामुळे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. प्रश्न क्रमांक 18. भारत आणि कोणत्या देशाच्या सैन्य दरम्यान कॉप इंडिया लढाऊ प्रशिक्षण सराव आयोजित करण्यात आला आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. जे मित्रांनो कॉप इंडिया युद्ध सराव आहे ते अमेरिका आणि भारत या दोन देशाच्या दरम्यान होत असतो. कॉप युद्ध सराव कोणत्या दोन देशाच्या दरम्यान होत असतं? तर अमेरिका आणि भारत या दोन देशाच्या दरम्यान हा युद्ध सराव होत असतो. त्यानंतर आता आपण अधिक जाणून घेऊ. तुम्ही बघू शकता कुठे झालेले हा युद्ध सराव? पश्चिम बंगालमधील मित्रांनो जे कलाई कुंडा एअरबेस आहे त्या ठिकाणी हा युद्ध सराव झालेला आहे. पश्चिम बंगालमधील कलाई कुंडा एअरबेस या ठिकाणी हा युद्ध सराव झालेला आहे. जे आपल्या भारताच्या विमानाचा समावेश होता त्यामध्ये तुम्ही बघू शकता F-15 स्ट्राईक US आणि सुखोई 30 MKI भारत. मित्रांनो या दोन विमानांचा या युद्ध सरावामध्ये समावेश होता. युद्ध सराव लक्षात ठेवायचे कॉप इंडिया भारत आणि अमेरिका या दोन देशांच्या दरम्यान होत असतो. मित्रांनो प्रश्न महत्त्वाचे त्यामुळे प्रामुख्याने लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघू. अल मोहम्मद अल हिंदी 2023 नौदल सरावाची दुसरी आवृत्ती कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आली होती? तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे भारत आणि सौदी अरेबिया. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अल मोहम्मद अल हिंदी 2023 हा नौदल सराव भारत आणि सौदी अरेबिया या दोन देशांमध्ये होत असतो. मित्रांनो जी आवृत्ती होती ती कितव्या क्रमांकाची होती? ती दुसऱ्या क्रमांकाची होती. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. युद्ध सरावाचं नाव काय आहे? अल मोहम्मद अल हिंदी 2023 कोणत्या दोन देशादरम्यान झालेला युद्ध सराव आहे? आपला भारत आणि सौदी अरेबिया या दोन देशांमध्ये झालेला आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. हा युद्ध सराव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता? सौदी अरेबिया या ठिकाणी. सरावात सहभागी झालेली जहाजे मित्रांनो INS सुभद्रा आणि तर्कश. INS तर्कश या दोन भारतीय जहाजांचा समावेश होता. कुठे झालेला होता मित्रांनो हा युद्ध सराव? सौदी अरेबिया या ठिकाणी. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 20. द्विवार्षिक सागरी सराव ऑसी इंडेक्स 2023 कोणत्या दोन देशांच्या नौदलामध्ये आयोजित करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑस्ट्रेलिया आणि भारत. ऑस्ट्रेलिया आणि भारत यामध्ये ऑसी इंडेक्स 2023 हा युद्ध सराव झालेला आहे. मित्रांनो हा सागरी सराव होता हे देखील लक्षात ठेवायचे. ऑसी इंडेक्स 2023 कोणत्या दोन देशादरम्यान झालेला युद्ध सराव आहे? तर ऑस्ट्रेलिया आणि भारत या देशांच्या दरम्यान ऑसी इंडेक्स हा
युद्ध सराव झालेला आहे। त्यानंतर आपण या सरावाबद्दल अधिक जाणून घेऊ। स्थळ मित्रांनो, ऑस्ट्रेलियामध्ये जे सिडनी ठिकाणे त्या ठिकाणी हा युद्ध सराव झालेला होता। जी आवृत्ती होती ती 5व्या क्रमांकाची होती, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। आणि सरावात सहभागी असलेले भारतीय जहाजे कोणते होते, तर INS सह्याद्री आणि INS कोलकाता या सरावामध्ये जे आपली भारताची जहाजे होते ती सह्याद्री आणि कोलकाता ही 2 जहाजे होती। त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न बघू। त्यानंतर आता आपण पुढे जाऊ आणि आपण प्रश्न क्रमांक 21 बघू। द्विवार्षिक बहुपक्षीय त्रिसेवा सराव बाईट स्टार 2023 कोठे आयोजित केला जातो। आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेले 22 स्टार 2023 हा युद्ध सराव हा त्रिसेवा बहुपक्षीय सराव कोठे आयोजित केला जातो, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 मिस्र या ठिकाणी काहिरामध्ये। मिस्र देशातील जे काहिरा जे शहर आहे त्या ठिकाणी 22 स्टार 2023 हा त्रिसेवा सराव बहुपक्षीय सराव आयोजित केला जातो। त्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ। कोणकोणत्या देशाचा समावेश झालेला होता, त्यामध्ये अमेरिका, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, सौदी अरेबिया, ग्रीस, भारत आणि कतार या सर्व देशांचा या युद्ध सरावामध्ये समावेश झालेला होता। आणि त्यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे जाऊ। प्रश्न क्रमांक 22 भारत आणि कोणत्या देशाच्या सैन्य दरम्यान बोर्ड कुरुक्षेत्र या संयुक्त सरावाचे आयोजन करण्यात आले होते। आपल्याला विचारले भारत देश आणि कोणत्या देशादरम्यान बोर्ड कुरुक्षेत्र हा संयुक्त सरावाचे आयोजन करण्यात आले होते, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 सिंगापूर आणि भारत यामध्ये कोणता युद्ध सराव होत असतो ते लक्षात ठेवायचे। बोर्ड कुरुक्षेत्र हा युद्ध सराव भारत आणि सिंगापूर या 2 देशांमध्ये होत असतो। त्यानंतर आपण याबद्दल अधिक जाणून घेऊ। जे स्थळ होते मित्रांनो, हा युद्ध सराव कोणत्या ठिकाणी झाला होता, तर राजस्थान मधील जोधपूर या ठिकाणी झालेला होता। जी आवृत्ती होती ती 13वी होती, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। बोर्ड कुरुक्षेत्र सिंगापूर आणि भारत या 2 देशांच्या दरम्यान होत असतं। ते युद्ध सराव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं, राजस्थान मधील जोधपूर या ठिकाणी। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 23 बहुराष्ट्रीय लष्करी सराव स्त्री ड्रॅगन 2023 कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे, तर आपल्याला विचारले बहुराष्ट्रीय लष्करी सराव स्त्री ड्रॅगन 2023 कोणत्या देशाच्या दरम्यान आयोजित करण्यात आलेला होता, तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक 5 सर्वांसाठी। पर्याय क्रमांक 5 दक्षिण कोरिया, अमेरिका, कॅनडा आणि भारत या 4 देशांमध्ये मित्रांनो, या 4 देशांमध्ये स्त्री ड्रॅगन 2023 हा लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला होता। तुम्हाला देश लक्षात ठेवायचे, दक्षिण कोरिया, अमेरिका, कॅनडा, भारत या सर्व देशांमध्ये स्त्री ड्रॅगन 2023 हा लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला होता। त्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ। हा युद्ध सराव कुठे आयोजित करण्यात आला होता, अमेरिकेमधील जे गुआम या ठिकाणी हा लष्करी सराव आयोजित करण्यात आला होता। जी आवृत्ती होती ती 3ऱ्या क्रमांकाची होती। त्यानंतर आपण पुढील प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 24 एक्स खान क्वेट 2023 हा बहुराष्ट्रीय सराव कोठे आयोजित केला जातो। आपल्याला विचारलेले एक्स खान क्वेट्स 2023 हा बहुराष्ट्रीय सराव कोठे आयोजित केला जातो, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 मंगोलामधील जे उलान बटर ठिकाणे त्या ठिकाणी हा सराव आयोजित केला जातो। त्यानंतर आपण त्याबद्दल अधिक जाणून घेऊ। त्यामध्ये सरावात सहभागी देश कोणते होते, तर मित्रांनो जवळपास 26 देश सहभागी होते त्या सरावामध्ये। त्यामध्ये भारत, मंगोलिया आणि अमेरिका या देशांचा देखील समावेश होत असतो। आणि त्यामध्ये अजून 23 देश होते। टोटल किती देश होते, 26 देश होते। आणि मित्रांनो जे भारताचे प्रतिनिधित्व केले कोणत्या रायफलने केले होतं, तर गढवाल रायफलने आपल्या भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं। त्यानंतर आपण पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 25 मिलान 2024 हा बहुपक्षीय नौदल सराव कोठे होणार। तुम्हाला विचारले मित्रांनो, अजून हा युद्ध सराव झालेला नाही। मिलान जो युद्ध सराव आहे तो 2024 मध्ये होणार आहे। 2024 मध्ये म्हणजे ह्या वर्षी होणार आहे। 2024 मध्ये
हा नौदल सराव असणार आहे तर तो कोठे होणार आहे हे आपल्याला विचारले। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 विशाखापट्टणम। विशाखापट्टणम या ठिकाणी मिलान 2024 हा नौदल सराव होणार आहे। तर नौदल सरावाचं आयोजन कोण करणार आहे तर हे आपल्या भारतातील नौदलाचे पूर्व कमांडोद्वारे आयोजित केले जाईल। जे आपले भारताचे पूर्व कमांडो आहेत त्यांच्याद्वारे हे सराव आयोजित केले जाणार आहे। त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 26 बघू। हरिभाऊ शक्ती 2023 तुम्हाला विचारले हरिभाऊ शक्ती 2023 हा संयुक्त गनिमी युद्ध लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे। आपल्याला विचारले हरिभाऊ शक्ती 2023 हा गनिमी युद्ध लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 भारत मलेशिया। भारत आणि मलेशियामध्ये कोणता युद्ध सराव होतो मित्रांनो हे लक्षात ठेवा। हरिभाऊ शक्ती हा युद्ध सराव भारत आणि मलेशिया या दोन देशांच्या दरम्यान होत असतो। त्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ। आपले जे भारताचे प्रतिनिधित्व केले होतं कोणत्या दलाने केलं होतं तर राजपूत रेजिमेंट बटालियन या बटालियनने आपले भारताचे नेतृत्व केलं होतं आणि हे हा युद्ध सराव कोणत्या ठिकाणी झालेला होता। हरिभाऊ शक्ती हा युद्ध सराव मेघालय मधील जी छावणी आहे मित्रांनो उमरोई जी छावणी आहे त्या ठिकाणी झालेला होता। तुम्हाला स्थळ देखील लक्षात ठेवायचे मेघालय मधील उमरोई छावणी या ठिकाणी हा युद्ध सराव झालेला होता। त्यानंतर आपण पुढील प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 27 नोमॅडिक एलिफंट 2023 लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे। आपल्याला विचारलेले प्रश्नामध्ये नोमॅडिक एलिफंट 2023 हा जो लष्करी सराव होता हा कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आलेला होता। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 भारत आणि मंगोलिया। भारत आणि मंगोलियामध्ये कोणता युद्ध सराव होतो तर नोमॅडिक एलिफंट 2023 हा लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला होता भारत आणि मंगोलिया या दोन देशांमध्ये। हे लक्षात ठेवायचे त्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ। हा युद्ध सराव कोणत्या ठिकाणी झाला मंगोलिया मधील जे उलान बटोर ठिकाणे त्या ठिकाणी झालेले। आवृत्ती किती होती 15वी आवृत्ती होती। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू। बहुपक्षीय नौदल सराव कोमोडो 2023 कोणत्या देशाने आयोजित केला आहे। आपल्याला विचारलेले जो कोमोडो 2023 हा नौदल सराव होता हा कोणत्या देशाने आयोजित केलेला होता। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 4 इंडोनेशिया या देशाने कोमोडो 2023 हा नौदल सराव आयोजित केलेला होता। त्यानंतर आपण अधिक जाणून घेऊ। आवृत्ती किती होती चौथी आवृत्ती होती। चौथ्या क्रमांकाचा हा सराव होता। भारताच्या बाजूने समाविष्ट असलेली जहाजे सतपुडा हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। भारताच्या बाजूने कोणते जहाज होते तर INS सतपुडा। त्यानंतर आपण पुढील प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 29 युनिओचोस 2023 हा राष्ट्रीय सराव कोणत्या देशाने आयोजित केलेला आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 ग्रीस या देशाने युनिओचोस 2023 हा आंतरराष्ट्रीय सराव आयोजित केलेला होता। त्यानंतर आपण त्याबद्दल अधिक जाणून घेऊ। समाविष्ट असलेले देश भारत ग्रीस US फ्रान्स इटली जॉर्डन सौदी अरेबिया स्लोवेनिया सायप्रस स्पेन या सर्व देशांनी या युद्ध सरावामध्ये भाग घेतलेला होता। देश पुन्हा बघा भारत ग्रीस अमेरिका फ्रान्स इटली जॉर्डन सौदी अरेबिया त्यानंतर स्लोवेनिया सायप्रस आणि स्पेन या सर्व देशांनी या युद्ध सरावामध्ये भाग घेतलेला होता। भारताकडून जे विमान होतं समाविष्ट या युद्ध सरावामध्ये ते सुखोई Su-30 MKI हे विमान तुम्हाला लक्षात ठेवायचे। विमान कोणतं होतं सुखोई Su-30 MKI हे विमान आपल्या भारताकडून त्या युद्ध सरावामध्ये या विमानाने भाग घेतलेला होता भारताकडून। त्यानंतर आपण पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 30 बघू। डस्टलिक 2023 हा द्विवार्षिक प्रशिक्षण सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला होता। या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 उझबेकिस्तान। उझबेकिस्तान मध्ये मित्रांनो भारत आणि उझबेकिस्तान या दोन देशांमध्ये डस्टलिक 2023
हा युद्ध सराव हे प्रशिक्षण सराव मित्रांनो आयोजित करण्यात आलेला होता। हा युद्ध सराव आयोजित करण्यात आलेला होता। भारत आणि उझबेकिस्तान मध्ये कोणता युद्ध सराव होत असतो तर डस्टलिक हा युद्ध सराव होत असतो। त्यानंतर आपण त्याच्याबद्दल अधिक जाणून घेऊ। स्थळ कोणत्या ठिकाणी होते मित्रांनो, आपल्या भारतातील उत्तराखंड राज्यातील पिथोरागड या ठिकाणी हा सराव आयोजित करण्यात आला होता। जे आपले भारताची तुकडी होती, आपले भारताचे प्रतिनिधित्व कोणत्या तुकडीने केलेले आहे तर पश्चिमी कमांडच्या 14व्या बटालियन द गढवाल रायफलने याचं नेतृत्व केलं होतं किंवा याचं प्रतिनिधित्व केलं होतं। हा युद्ध सराव कोणत्या ठिकाणी झालेला होता, आपल्या भारतातील उत्तराखंड राज्यातील पिथोरागड या ठिकाणी। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 31, रासायनिक आणि जैविक दहशतवादी हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी प्रथमच तरकश अभ्यास भारतीय सैन्य आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार मित्रांनो पर्याय क्रमांक 1 अमेरिका आणि भारत या दोन देशांमध्ये तरकश या रासायनिक आणि जैविक दहशतवादी हल्ल्यांचं संरक्षण करण्यासाठी हा सराव झालेला होता। सराव तुम्ही लक्षात ठेवा। तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की जे रासायनिक आणि जैविक हल्ले होत असतात त्यांच्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी किंवा तो सराव कोणत्या दोन देशादरम्यान झालेला आहे तर भारत आणि अमेरिकामध्ये हा सराव झालेला आहे। सरावाचं नाव लक्षात ठेवा, तरकश अभ्यास। अमेरिका आणि आपल्या भारत देशामध्ये तरकश अभ्यास झालेला आहे रासायनिक आणि जैविक दहशतवादी हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी। त्यानंतर आपण पुढे जाऊया। सामील सैन्य कोणते होते त्यामध्ये लक्षात ठेवा, आपले भारताचे होते भारतीय ब्लॅक कॅट कमांडो NSG आणि अमेरिकन स्पेशल ऑपरेशन फोर्स SOF हे लक्षात ठेवायचे। जे सामील सैन्य होते आपले भारतातील भारतीय ब्लॅक कॅट कमांडो NSG आणि अमेरिकेचे अमेरिकन स्पेशल ऑपरेशन फोर्स SOF। त्यानंतर मित्रांनो हा जो तरकश अभ्यास झालेला होता तो आपल्या भारतातील तामिळनाडू राज्यातील चेन्नई शहरामध्ये झालेला होता। त्यानंतर आपण पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 32 बघू। भारत आणि कोणत्या देशाच्या सैन्यादरम्यान सूर्यकिरण या संयुक्त सरावाचे आयोजन करण्यात आले आहे तर सूर्यकिरण हा युद्ध सराव कोणत्या देशाबरोबर होत असतो तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहित असल्या पाहिजे। आपल्या भारता शेजारील देश भारत आणि नेपाळ या दोन देशादरम्यान होत असतो, त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 सूर्यकिरण हा युद्ध सराव भारत आणि नेपाळ या दोन देशादरम्यान होत असतो, तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्यानंतर आपण पुढे जाऊया। स्थळ कोणत्या ठिकाणी होतं मित्रांनो, नेपाळमधील नेपाळ आर्मी बॅटल स्कूल सालझडी या ठिकाणी हा युद्ध सराव झालेला आहे। सूर्यकिरण भारत आणि नेपाळ या दोन देशांमध्ये होत असतो। हा युद्ध सराव कोणत्या ठिकाणी झाला, नेपाळमधील नेपाळ आर्मी बॅटल स्कूल सालझडी। आवृत्ती किती होती, 16व्या क्रमांकाची आवृत्ती होती। 16व्या क्रमांकाचं हे युद्ध सराव होतं। त्यानंतर आपण पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 33 बघू। संयुक्त नौदल लष्करी सराव मोशी 2 कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका। तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचे। मोशी जो युद्ध सराव होता तो कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला होता असा प्रश्नामध्ये विचारले तर तुम्हाला उत्तर द्यायचे रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या तीन देशांमध्ये मोशी 2 हा युद्ध सराव आयोजित करण्यात आलेला होता। मित्रांनो हा नौदल लष्करी सराव होता, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। मोशी 2 कोणत्या देशांमध्ये होतं तर पर्याय क्रमांक 1 रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये हा लष्करी सराव आयोजित करण्यात आला होता। त्यानंतर आपण त्याबद्दल अधिक जाणून घेऊ। हा युद्ध सराव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता तर हिंदी महासागरामध्ये हा लष्करी सराव आयोजित केला होता। त्यानंतर आपण पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 34 बघू। भारत आणि कोणत्या देशाच्या सैन्य दरम्यान फिजेक्स 2023 हा पहिला संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आला। आपल्याला विचारलेले की जो लष्करी सराव होता संयुक्त लष्करी सराव पहिला तो फिजेक्स 2023 कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो फ्रान्स आणि भारत या दोन देशांमध्ये फिजिक्स 2023 हा संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला होता। तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचं
हा पहिलाच लष्करी सराव होता। त्याचं नाव लक्षात ठेवा। भारत आणि फ्रान्स या दोन देशांमध्ये संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला होता। त्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ। स्थळ मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा, केरळमध्ये तिरुअनंतपुरम या ठिकाणी हा लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला होता। त्यानंतर पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 35 बघू। भारत आणि कोणत्या देशाच्या हवाई दलामध्ये शिन्यू मैत्री अभ्यास आयोजित करण्यात आलेला? प्रश्न पुन्हा एकदा बघा, आपल्याला विचारलंय की भारत आणि कोणत्या देशाच्या हवाई दलामध्ये शिन्यू मैत्री अभ्यास आयोजित करण्यात आलेला होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, जपान आणि भारत या दोन देशांमध्ये शिन्यू मैत्री अभ्यास आयोजित करण्यात आलेला होता। हवाई दलामध्ये मित्रांनो हा अभ्यास झालेला होता। आपले जे हवाई दल आहे आणि जपान या देशाचं हवाई दल आहे, या दोघी हवाई दलांमध्ये हा शिन्यू मैत्री अभ्यास आयोजित करण्यात आलेला होता। त्यानंतर आपण पुढे जाऊया, यामध्ये सामील सैन्य बघू। ते हवाई दल आणि जपानचं जपान हवाई संरक्षण दल हे दोन्ही दल, या दोघं दलाचा समावेश होता। त्यानंतर हा सराव कोणत्या ठिकाणी झालेला होता? जपान मधील कोमात्सू या ठिकाणी हा युद्ध सराव झालेला होता, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्यानंतर पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 36, कोब्रा वॉरियर 2023 बहुपक्षीय हवाई लष्करी सराव कोणत्या देशाने आयोजित केला आहे? तर आपल्याला या ठिकाणी विचारले कोब्रा वॉरियर 2023 बहुपक्षीय लष्करी सराव कोणत्या देशाने आयोजित केलेला होता? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, ब्रिटन या देशाने कोब्रा वॉरियर 2023 हा हवाई लष्करी सराव आयोजित केलेला होता। त्यानंतर आपण त्याबद्दल अधिक जाणून घेऊ। त्यामध्ये सामील देश भारत, फिनलँड, स्वीडन, दक्षिण आफ्रिका, US आणि सिंगापूर या सर्व देशांनी या सरावामध्ये भाग घेतलेला होता। हा युद्ध सराव जो कोब्रा वॉरियर हा युद्ध सराव होता, हा ब्रिटन या देशाने आयोजित केलेला होता। त्यामध्ये सामील असणारे देश भारत, फिनलँड, स्वीडन, दक्षिण आफ्रिका, US, अमेरिका आणि सिंगापूर या सर्व देशांनी कोब्रा वॉरियर 2023 या युद्ध सरावामध्ये भाग घेतलेला होता। त्यानंतर आपण पुढील प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 37 तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। बहुपक्षीय हवाई सराव वीर गार्डियन 2023 हा भारतीय हवाई दल आणि कोणत्या देशाच्या हवाई दलामध्ये आयोजित करण्यात आलेला होता? प्रश्न क्रमांक 37 या प्रश्नाचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2, जपान या देशामध्ये वीर गार्डियन 2023 हा युद्ध सराव झालेला होता। भारतीय हवाई दल आणि जपानचं हवाई दल या दोन हवाई दलामध्ये वीर गार्डियन 2023 हा सराव झालेला आहे। तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्याबद्दल अधिक जाणून घेऊ। स्थळ कोणतं होतं? तर जपान या ठिकाणी होती। जी आवृत्ती होती ती प्रथमच होती। हा जो युद्ध सराव झालेला होता हे प्रथमच झालेला होता। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। भारत आणि कोणत्या देशाच्या हवाई दलामध्ये द्विपक्षीय वायुसेना सराव गरुड आयोजित करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, भारत आणि फ्रान्स या दोन देशांमध्ये कोणता युद्ध सराव होत असतो? तर गरुड हा युद्ध सराव होत असतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे। भारत आणि फ्रान्स यामध्ये वायुसेना सराव गरुड आयोजित करण्यात आलेला होता, तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्यानंतर आपण पुढे जाऊया। स्थळ कोणतं होतं? तर आपल्या भारतातील राजस्थान राज्यातील जोधपूर हे ठिकाण होतं। आवृत्ती किती होती? 7व्या क्रमांकाची आवृत्ती होती। युद्ध सराव कोणता होता? गरुड होता। कोणत्या दोन देशांदरम्यान होत असतो? फ्रान्स आणि भारत या दोन देशांमध्ये हा युद्ध सराव होत असतो। तुम्ही इथं बघू शकता भारत आणि फ्रान्स या दोन देशांमध्ये गरुड हा युद्ध सराव होत असतो। त्यानंतर आपण पुढील प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 39, भारतीय लष्कर आणि अमेरिका आर्मी यांच्यातील वार्षिक एक्सरसाइज युद्ध अभ्यास 2023 कोठे आयोजित केला जाईल? मित्रांनो आपल्याला विचारले की जे आपले भारताचे लष्कर आहेत आणि अमेरिकेचे आर्मी यांच्यामध्ये एक्सरसाइज युद्ध अभ्यास 2023 कोठे आयोजित केला जाईल असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। तर तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की एक्सरसाइज युद्ध कोणत्या दोन देशादरम्यान होत असतो? तर अमेरिका आणि भारत या दोन देशादरम्यान होत असतो। आपल्याला प्रश्नामध्ये विचारले की कुठे केला जातो? तर अमेरिकेमधील जे अलास्का ठिकाणे त्या ठिकाणी हा युद्ध सराव झालेला आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे। आपले भारतीय लष्कर आणि अमेरिका आर्मी यांच्यामध्ये एक्सरसाइज युद्ध अभ्यास 2023 आयोजित केला गेलेला होता। त्यानंतर आपण पुढे जाऊया।
या ठिकाणी तुम्ही बघू शकता भारताच्या बाजूने कोण होतं तर मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटने सहभाग घेतलेला होता। मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट ही आपल्या पुण्यातील रेजिमेंट आहे। या रेजिमेंटने भाग घेतलेला होता। आवृत्ती किती होती तर 19व्या क्रमांकाची होती, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्यानंतर पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 40, पहिला आशियान संयुक्त लष्करी सराव कोठे आयोजित केला? तर या प्रश्नाचं उत्तर असणारे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 नाटू समुद्र इंडोनेशियामध्ये आपल्याला विचारलेले की पहिला आशियान संयुक्त लष्करी सराव कोठे आयोजित केलेला? तर या प्रश्नाचं उत्तर असणारे मित्रांनो नाटू समुद्र इंडोनेशियामध्ये आयोजित केलेला होता। आशियान संयुक्त लष्करी सराव हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्यानंतर आपण आता पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 41, सुरक्षा बँड 2023 नावाचा संयुक्त नौदल सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 रशिया आणि चीन या दोन देशांदरम्यान सुरक्षा बँड 2023 नावाचा संयुक्त नौदल सराव आयोजित करण्यात आलेला होता। तर मित्रांनो हे लक्षात ठेवायचे, तुम्हाला हे लक्षात ठेवायचे कोणत्या दोन देशादरम्यान सुरक्षा बँड 2023 नावाचा जो नौदल सराव होता तो आयोजित करण्यात आलेला होता। तर रशिया आणि चीन या दोन देशांमध्ये सुरक्षा बँड 2023 हा नौदल सराव आयोजित करण्यात आलेला होता। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 42। त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 42 बघू, सॉल्वेक्स नाविक सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला होता? तर मित्रांनो विचारले सॉल्वेक्स जो नाविक सराव होता तो कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 भारत आणि अमेरिका। भारत आणि अमेरिकामध्ये सॉल्वेक्स नाविक सराव आयोजित करण्यात आलेला होता। त्यानंतर त्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ। हा युद्ध सराव कोणत्या ठिकाणी झाला होता? आपल्या भारतातील केरळ राज्यातील कोची या ठिकाणी झालेला होता। जी आवृत्ती होती ती 7व्या क्रमांकाची होती, तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचे। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू, इंडिया आणि फ्रान्स सागरी भागीदारी सराव 2023 मध्ये कोणत्या दोन देशाच्या नौदलात आयोजित करण्यात आला होता? मित्रांनो IN आणि FN म्हणजे याचाच अर्थ आहे मित्रांनो भारत आणि फ्रान्स सागरी भागीदारी सराव। प्रश्नामध्येच उत्तर दिलेलं होतं फ्रान्स आणि भारत, हे लक्षात ठेवायचे तुम्हाला। भारत आणि फ्रान्समध्ये सागरी भागीदारी सराव 2023 आयोजित करण्यात आलेला होता। त्यानंतर आपण पुढे जाऊया, स्थळ कोणतं होतं तर विशाखापट्टणम होतं। सरावात सहभागी आपले भारतीय जहाजे होते मित्रांनो INS राणा आणि INS सुमेधा, हे दोन आपले भारतीय जहाज होते, हे लक्षात ठेवायचे। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 44, एक्वेरिन 2023 हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे? तर आपल्याला विचारले, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 भारत आणि मालदीव या दोन देशांमध्ये एक्वेरिन 2023 हा संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला होता। देश लक्षात ठेवायचे, आपला भारत आणि मालदीव या दोन देशांमध्ये हा युद्ध सराव आयोजित करण्यात आलेला होता। त्यानंतर आपण पुढे जाऊया, स्थळ कोणतं होतं मित्रांनो आपल्या उत्तराखंड राज्यातील चौबाटिया या ठिकाणी हा युद्ध सराव झालेला होता, हे देखील लक्षात ठेवायची। जी आवृत्ती होती ती 12व्या क्रमांकाची होती। मी तुम्हाला सांगेल मित्रांनो आपण खूप साऱ्या प्रश्नांचा सराव करणार आहोत, आपण जवळपास 100 प्रश्नांचा सराव करणार आहोत, मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं। तर चला आता आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 45, नाटोचा सर्वात मोठा हवाई दल सराव एअर डिफेअर 2023 कोठे आयोजित करण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 जर्मनी या ठिकाणी हा हवाई दल सराव होता। एअर डिफेअर 2023 आयोजित करण्यात आलेला होता, कोणत्या ठिकाणी? जर्मनी या ठिकाणी। मित्रांनो हा नाटोचा सर्वात मोठा हवाई दल सराव होता, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्यानंतर आपण पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 46 बघू, भारत आणि कोणत्या देशादरम्यान सागरी भागीदारी सराव 2023 आयोजित करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 दोन्ही UAE आणि फ्रान्स त्याचबरोबर भारत या देशांमध्ये सागरी भागीदारी सराव आयोजित करण्यात आलेला होता, हे देखील लक्षात ठेवायचे। तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की कोणकोणत्या देशांमध्ये सागरी भागीदारी सराव आयोजित करण्यात आला होता? त्यामध्ये भारत झालं, UAE झालं आणि त्याचबरोबर फ्रान्स झालं, या देशांमध्ये सागरी भागीदारी सराव आयोजित करण्यात आला होता। त्यानंतर आपण पुढे जाऊया, कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता? तर जे ओमानचे आखात आहे त्या ठिकाणी हे संस्करण होतं मित्रांनो, हे प्रथमच होतं, पहिल्यांदा
पहिल्यांदाच हा युद्ध सराव झालेला आहे। त्यानंतर सरावात सहभागी असलेले आपले भारतीय जहाज होते मित्रांनो, त्यामध्ये तरकश INS तरकश हा जहाज होता। त्यानंतर पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 47, एकता नौदल सराव कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 भारत आणि मालदीव। तुम्हाला लक्षात ठेवायचे भारत आणि मालदीव मध्ये कोणता नौदल सराव होत असतो? तर एकता नौदल सराव होत असतो। एकता नौदल सराव कोणत्या दोन देशांदरम्यान होतो? भारत आणि मालदीव। त्यानंतर आपण पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 48 बघूया, समुद्री सराव भारत आणि कोणत्या संघादरम्यान आयोजित करण्यात आलेला होता? मित्रांनो, समुद्री सराव AIME 2023 भारत आणि कोणत्या संघादरम्यान आयोजित करण्यात आलेला होता? तर पर्याय क्रमांक 1 आशियन या संघाबरोबर हा समुद्री सागरी सराव झालेला होता। त्यानंतर आपण पुढे जाऊया, त्याबद्दल अधिक जाणून घेऊ। सागरी सरावामध्ये सहभागी असलेले भारतीय जहाजे कोणते होते? तर INS सतपुडा INS सतपुडा हे नाव आहे लक्षात ठेवायचे मित्रांनो। INS सातपुडा नाही, सतपुडा हे आपलं भारतीय जहाज होतं आणि त्याचबरोबर INS दिल्ली। त्यानंतर आपण पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 49 बघू, तरंग शक्ती या बहुपक्षीय लष्करी सरावाचे आयोजन कोणता देश करणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 आपला भारत देश करणार आहे। तरंग शक्ती हा बहुपक्षीय लष्करी सरावाचे आयोजन कोणता देश करणार आहे? तर या लष्करी सरावाचे आयोजन आपला भारत देश करणार आहे। लष्करी सराव कोणता आहे? तरंग शक्ती, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 50, ओरियन 2023 हा बहुराष्ट्रीय सराव कोणत्या देशाने आयोजित केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 फ्रान्स या देशाने हा बहुराष्ट्रीय सराव आयोजित केलेला होता। तुम्हाला लक्षात ठेवायचे फ्रान्स या देशाने कोणता बहुराष्ट्रीय सराव आयोजित केलेला होता? तर या ठिकाणी तुम्ही नाव बघू शकता, ओरियन 2023। तर मित्रांनो, आतापर्यंत आपले 50 प्रश्न झालेले, अजून आपल्याला 50 प्रश्नांचा अभ्यास करायचे। मी तुम्हाला सांगेल आपला टार्गेट असणार आहे कमीत कमी वेळेमध्ये आपल्या जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव होणे। त्यामुळे आपण खूप फास्ट घेतो, आपल्या एक्झामच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचं आहे तेच आपण या ठिकाणी अभ्यास करत असतो। आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात की कोणता युद्ध सराव कोणत्या देशाबरोबर झालेला आहे, किंवा तुम्हाला एखाद्या युद्ध सरावाचं नाव दिलं जाईल आणि तुम्हाला खाली पर्याय दिले जाईल की हा युद्ध सराव कोणत्या देशादरम्यान होतो, किंवा वरती 2 देश दिले जातील आणि खाली तुम्हाला युद्ध सराव दिलेला जाईल, किंवा तुम्हाला विचारलं जाईल की हे युद्ध सराव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं, कितवी आवृत्ती होती, म्हणजे कितव्या क्रमांकाचं युद्ध सराव होतं, हे सगळं काही विचारलं जातं जे आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे, आपण तेच अभ्यास करत आहोत। मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला मित्रांनो माझा व्हिडिओ आवडत असतील, माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक छानसे कमेंट करा। आणि त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न बघू, आपण जास्त वेळ वाया न घालवता आता आपण पुढचा प्रश्न बघू। तुम्ही बघू शकता स्क्रीनवर, प्रश्न क्रमांक 51, कोणत्या भारतीय नौदलाच्या जहाजाने INSLN DIVEX 2023 चा भाग म्हणून मिश्र गॅस ड्रायव्हिंग प्रशिक्षण सत्र यशस्वीरित्या आयोजित केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 INS निरीक्षक या भारतीय जहाजाने जे DIVEX 2023 म्हणून भाग घेतलं होतं, तर त्यामध्ये काय केलं होतं, तर जे मिश्र गॅस ड्रायव्हिंग प्रशिक्षण होतं ते यशस्वी रित्या पूर्ण केलेलं होतं। तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की INSLN DIVEX 2023 हे जे प्रशिक्षण झालं ते यशस्वीरित्या पूर्ण केलं, कोणत्या जहाजाने केलं? तर आपल्याला इथे लक्षात ठेवायचे INS निरीक्षक या जहाजाने जे मिश्र गॅस ड्रायव्हिंग प्रशिक्षण होतं ते यशस्वीरित्या पूर्ण केलेले। त्यानंतर आता आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 52, बहुपक्षीय सागरी सराव ला पेरोस ची तिसरी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली? तर आपल्याला विचारले की जो सागरी सराव होता ला पॅरोस हा या सरावाची जी तिसरी आवृत्ती होती, ते तिसरं सराव होतं ते कोठे आयोजित करण्यात आलं होतं? तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 हिंदी महासागर। हिंदी महासागरामध्ये ला पेरोस हा सागरी सराव आयोजित करण्यात आलेला होता, तुम्हाला हे लक्षात ठेवायचे। त्यानंतर आपण पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 53 बघू, भारत आणि आफ्रिका खंडातील देशादरम्यान
अपेंडेक्स 2023 हा संयुक्त लष्करी सराव कोठे झाला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 पुणे महाराष्ट्र या ठिकाणी। मित्रांनो आपल्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे, त्यामुळे डबल स्टार करून ठेवा, एग्जाम मध्ये विचारला जाईल। आपल्याला काय विचारले? भारत आणि आफ्रिका खंडातील या दोन देशांदरम्यान अपेंडेक्स हा संयुक्त लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आलेला होता? तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये हा लष्करी सरावाचं नाव काय? अपेंडेक्स 2023 हा संयुक्त सराव आपल्या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलेला होता। त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न बघू। कोणत्या देशाने ऑपरेशन सर्दन रेडीनेस 2023 या संयुक्त सागरी बल सरावाचे आयोजन केले आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 सेल्सियस या देशाने मित्रांनो हा संयुक्त सागरी बल सराव आयोजित करण्यात आलेला होता। प्रश्न पुन्हा एकदा बघा, आपल्याला विचारलंय की कोणत्या देशाने ऑपरेशन सर्दन रेडीनेस 2023 हा सागरी सराव जो आयोजन केला होता तो कुठे आयोजित केला होता? तर सेलेस या देशामध्ये हा सराव आयोजित केलेला होता। तर तुम्हाला प्रश्न बनू शकतो, त्यामुळे लक्षात ठेवा। आपण त्याबद्दल अधिक जाणून घेऊ। सरावात सहभागी असलेले आपले भारतीय जहाज होते ते होते INS सुनियना। हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, जे आपले भारतीय जहाज कोणते होते? तर INS सुनियना हे जहाज होते, हे तुम्हाला प्रामुख्याने लक्षात ठेवायचे। त्यानंतर आपण पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 55 बघू। भारतीय नौदलाने वार्षिक संयुक्त मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण सराव सायक्लोन या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला चक्रीवादळ असं देखील नाव राहील किंवा तुफान असं देखील नाव राहील 2023 कोठे आयोजित केला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 गोवा या ठिकाणी मित्रांनो हा सराव आयोजित करण्यात आलेला होता। आपल्याला काय विचारले? भारतीय नौदलाने वार्षिक संयुक्त मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारणसाठी जो सराव होता सायक्लोन 2023 किंवा तुम्हाला चक्रीवाद 2023 असं देखील प्रश्नामध्ये असणार आहे। तर ते कोठे आयोजित करण्यात आलं होतं? तर ते गोवा राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं। त्यानंतर आता आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 56 भारतीय नौदलाच्या कोणत्या स्वदेशी युद्ध नौकेने रॉयल ऑस्ट्रेलियन नौदल आणि इंडोनेशियाच्या नौदलासोबत पहिल्या त्रिपक्षीय सागरी भागीदारी सरावात भाग घेतला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 INS सह्याद्रीने मित्रांनो जो सागरी त्रिपक्षीय सागरी भागीदारी सराव झाला त्या सरावामध्ये भाग घेतलं। या सरावामध्ये भाग घेतलेले देश तुम्हाला लक्षात ठेवायचे भारत झालं, ऑस्ट्रेलिया आणि त्याचबरोबर इंडोनेशिया या 3 देशाचा जो सागरी सराव झालेला होता। कोणत्या 3 देशादरम्यान झालेला होता? तर भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशिया। आणि जे आपले भारताचं जहाज होतं ते कोणतं होतं? INS सह्याद्री, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्यानंतर आपण पुढे जाऊया, त्याबद्दल आपण महत्त्वाचे मुद्दे बघू। INS सह्याद्री प्रोजेक्ट 17 श्रेणीचे मल्टीरोल थिल्स फ्रिगेट्सचे तिसरे जहाज माझगाव डॉक लिमिटेड मुंबई येथे बांधण्यात आलेले। जे सह्याद्री होते मित्रांनो INS सह्याद्री जो प्रोजेक्ट 17 होता त्या अंतर्गत मल्टीरोल थिल्स फ्रिगेट्सचे तिसरे जहाज माझगाव डाक लिमिटेड मुंबई या ठिकाणी बांधण्यात आलेले होते, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 57 भारतीय लष्कराने काउंटर टेररिझम फील्ड ट्रेनिंग एक्सरसाइज 2023 मध्ये कोठे भाग घेतला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 रशिया। आपल्याला विचारले आपल्या भारतीय लष्कराने काउंटर टेररिझम फील्ड ट्रेनिंग एक्सरसाइज 2023 मध्ये कोठे भाग घेतलेला होता? मित्रांनो जे हे काही फील्ड ट्रेनिंग एक्सरसाइज झाले 2023 मध्ये तर त्या कोणत्या देशामध्ये झाले? तर रशिया या ठिकाणी झाले। आपल्या भारताने देखील त्यामध्ये सहभाग घेतलेला होता। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 58 भारतीय वायुसेनाने आपल्या वार्षिक मेगा प्रशिक्षण सराव त्रिशूल कोठे आयोजित केला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 उत्तर क्षेत्र, जे उत्तरेकडील भाग होता त्या ठिकाणी आपली भारतीय वायुसेनाने मेगा प्रशिक्षण सराव त्रिशूल, तुम्हाला हे लक्षात ठेवायचे, त्रिशूल सराव कोठे आयोजित करण्यात आला होता? तर उत्तरेकडील भागामध्ये। तर उत्तरेकडील भागामधील कोणकोणते राज्य समावेश होते ते आता आपण जाणून घेऊ। या ठिकाणी तुम्ही बघू शकता उत्तरेकडील प्रदेशातील समाविष्ट असलेले राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, त्यामध्ये लडाख झालं,
हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि त्याचबरोबर पंजाब या सर्व भागामध्ये त्रिशूल सराव आयोजित करण्यात आलेला होता। सरावात सामील असलेली लढाऊ विमाने त्यामध्ये राफेल होतं, त्यानंतर Su-30 MKI, त्यानंतर जुगार, त्याचबरोबर मिराज 2000, MiG-29 आणि MiG-21, त्याचबरोबर बायसन हे आपले भारतीय लढाऊ विमान होते। हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्यानंतर आता आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 59, भारतीय नौदलाने प्रथमच कोणत्या देशात आयोजित बहुराष्ट्रीय SEACAT 2023 सरावात भाग घेतलाय? तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 सिंगापूर या देशामध्ये SEACAT 2023 हा बहुराष्ट्रीय सराव आयोजित करण्यात आलेला होता। मित्रांनो आपले जे भारतीय नौदल होते त्याने प्रथमच या सरावामध्ये भाग घेतलेला होता। सरावाचं नाव लक्षात ठेवायचे, SEACAT 2023 हा बहुराष्ट्रीय सराव कुठे झालेला होता ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे, सिंगापूर या देशामध्ये झालेला होता। त्यानंतर आपण पुढे जाऊया, त्याबद्दल अधिक जाणून घेऊ। जे आपले सरावात सहभागी असलेले जहाज होते, आपले भारतीय जे जहाज होते या सरावामध्ये भाग घेतलेले ते होतं INS कुलिश हे जहाज होतं, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्यानंतर आपण पुढे जाऊ, प्रश्न क्रमांक 60, कोणत्या देशाने बाल्टिक समुद्रात ओशन शील्ड 2023 नावाचा लाईव्ह फायर नौदल सराव केला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 रशिया या देशाने बाल्टिक समुद्रामध्ये ओशन फील्ड 2023 नावाचा लाईव्ह फायर नौदल सराव केलेला होता, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। बाल्टिक समुद्रामध्ये ओशन शील्ड 2023 नावाचा लाईव्ह फायर नौदल सराव झालेला होता। कुठे झालेला होता? रशिया या ठिकाणी झालेला होता। समुद्र कोणता होता? बाल्टिक समुद्र होता। त्यानंतर आता आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 61, द्विपक्षीय लष्करी सराव तालिस्मान सेबर 2023 कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या दोन देशांमध्ये तालिस्मान सेबर 2023 हा लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला होता या दोन देशांमध्ये, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका। त्यानंतर आता आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 62, लढाऊ वैमानिकांचे कौशल्य वाढवण्यासाठी जून 2023 मध्ये भारतीय वायुसेनेने कोणत्या सरावाचे आयोजन केलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 रणविजय अभ्यास। तुम्हाला विचारले मित्रांनो, जे आपले भारतीय पायलट आहेत त्यांचं प्रशिक्षण वाढवण्यासाठी कोणता अभ्यास केलेला होता, कोणता अभ्यास सुरू केलेला होता? तर मित्रांनो जो सराव होता, अभ्यास म्हणजे सराव, हे लक्षात घ्या तुम्ही, रणविजय अभ्यास। तुम्हाला या प्रश्नाचे योग्य उत्तर द्यायचे। जे लढाऊ विमान आहेत, जे पायलट आहेत वायुसेनेचे, त्यामध्ये हे प्रशिक्षण झालेलं होतं, तुम्हाला लक्षात ठेवायचे, त्याला नाव दिलेलं होतं रणविजय अभ्यास। त्यानंतर आता आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 63 तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, भारतीय लष्कराने अग्निशस्त्र एक लष्करी सराव कोठे केलाय? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1। मित्रांनो इथं चुकलेले तुम्ही लक्षात घ्या, लडाख हे या प्रश्नाचं उत्तर, हे प्रामुख्याने लक्षात ठेवा। लडाख या ठिकाणी अग्निशस्त्र एक हा लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला होता। भारतीय लष्करी सराव अग्निशस्त्र एक हा लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला होता। तर या प्रश्नाचं उत्तर द्यायचे तुम्हाला लडाखमध्ये हा अग्निशस्त्र एक हा लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला होता। इथं टायपिंग मिस्टेक झालेले, त्यामुळे प्रामुख्याने लक्षात ठेवा, उत्तर असले पाहिजे लडाख। त्यानंतर आपण पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 64 बघू। भारतीय नौदलाने कॅरियन बॅटल ग्रुपचा भाग म्हणून 35 पेक्षा जास्त विमानासह ट्विन ऑपरेशन कोठे केले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 अरबी समुद्रामध्ये। आपल्याला काय विचारलेले, भारतीय नौदलाने कॅरियर बॅटल ग्रुपने भाग म्हणून 35 पेक्षा जास्त विमानासह ट्विन ऑपरेशन केलं होतं, तर ते कोणत्या समुद्रामध्ये केलेलं होतं असं आपल्याला प्रश्नामध्ये विचारले। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे अरबी समुद्रामध्ये केलेलं होतं। प्रश्न क्रमांक 65, भारतीय नौदलाने सर्वात मोठा द्विवार्षिक सागरी सराव ट्रोपेक्स 2023 कोठे आयोजित केलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 हिंदी महासागरामध्ये। आपल्याला विचारले, आपल्या भारतीय नौदलाने सर्वात मोठा द्विवार्षिक सागरी सराव ट्रोपेक्स, आपल्याला नाव लक्षात ठेवायचे,
तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो, ट्रोपेस हा भारतीय नौदल सराव कोणत्या समुद्रामध्ये आयोजित करण्यात आलेला होता? तर तुम्हाला उत्तर द्यायचे हिंदी महासागरामध्ये कोठे आयोजित केलेला होता? ट्रोपेक्स सराव हा हिंदी महासागरामध्ये केलेला होता. त्यानंतर या प्रश्नाबद्दल अधिक जाणून घेऊ. तुम्ही इथं बघू शकता, सामील जे सैन्य होते, जे आपले भारतीय नौदल होते, भारतीय सेना, भारतीय वायुसेना आणि भारतीय तटरक्षक दल, या सर्व ज्या आपल्या भारतामधील सेना होत्या त्या सर्व सेनांचा जवळपास भाग होता. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, भारतीय नौदल होतं, त्यानंतर भारतीय सेना होती, भारतीय वायुसेना आणि त्याचबरोबर भारतीय तटरक्षक दल या सर्व सेनांचा भाग होता. त्यानंतर आता आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 66 तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. नाटोद्वारे लॅडसीड 2023 हा जगातील सर्वात मोठा सायबर संरक्षण सराव कोठे आयोजित करण्यात आलेला होता? तर तुम्हाला या प्रश्नाचे योग्य उत्तर द्यायचे. पर्याय क्रमांक 2 तेलिन एस्टोनिया या देशामध्ये नाटोद्वारे लॅडसीड 2023 हा जगातील सगळ्यात मोठा सायबर संरक्षण जो सराव होता तो आयोजित करण्यात आलेला होता. तर तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो, नाटोद्वारा लॅडसीड 2023 हा जगातील सगळ्यात मोठा सायबर संरक्षण जो सराव होता तो कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला होता? तर तुम्हाला योग्य उत्तर द्यायचे तेलिन एस्टोनिया. त्यानंतर आपण पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 67 बघू. टायगर शार्क 40 हा संयुक्त नौदल सराव कोणत्या 2 देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर द्यायचे मित्रांनो. पर्याय क्रमांक 4 बांगलादेश आणि अमेरिका. बांगलादेश आणि अमेरिका यामध्ये मित्रांनो टायगर शार्क 40 हा संयुक्त नौदल सराव या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात आलेला होता. बांगलादेश आणि अमेरिकामध्ये टायगर शार्क 40 हा नौदल सराव आयोजित करण्यात आलेला होता. मित्रांनो, मी तुम्हाला सांगेल जे काही प्रश्न आहेत मित्रांनो ते आपल्या सगळ्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, त्यामुळे आपण खूप फास्ट पाहत आहोत. मित्रांनो, जे पहिले 50 प्रश्न होते ते तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा आणि त्यानंतर हे जे 50 प्रश्न आहेत मित्रांनो हे देखील एक्झाममध्ये येऊ शकतील, पण पहिले जे 50 प्रश्न होते ते खूप जास्त महत्त्वाचे होते. त्यानंतर पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 68 बघू. भारतीय लष्कराच्या गजराज कोरने जल राहत नावाचा संयुक्त पूर मदत सराव कोठे केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 आसाममध्ये. आपल्याला काय विचारले, आपल्या भारतीय लष्कराच्या गजराज कोरने जल राहत नावाचा संयुक्त पूर मदत सराव कोठे आयोजित केलेला होता? तर आसाम या राज्यामध्ये केलेला होता. त्यानंतर पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 69 35व्या इंडो थाई समन्वित पेट्रोल सराव कोणत्या 2 देशादरम्यान आयोजित करण्यात आला होता? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे मित्रांनो भारत थायलंड या 2 देशांमध्ये 35वा इंडो थाई समन्वय पेट्रोल सराव या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात आलेला होता. त्यानंतर या प्रश्नाबद्दल अधिक जाणून घेऊ. तुम्ही बघू शकता जे स्थळ होतं ते अंदमान समुद्र होतं, जो अंदमानचा समुद्र किनारा होता त्या ठिकाणी हा सराव आयोजित झालेला होता. त्यानंतर पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 70 तर बहुपक्षीय हवाई लष्करी सराव एक्सरसाइज झेडल फॅग 8 कोठे आयोजित करण्यात आला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 संयुक्त अरब अमिराती UAE या देशांमध्ये कोणता लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला होता? एक्सरसाइज डेझर्ट फॅग 8 हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढे जाऊया आणि या प्रश्नाबद्दल अधिक जाणून घेऊ. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता सरावात सहभागी असलेले देश UAE, संयुक्त अरब अमिराती, त्यानंतर फ्रान्स आणि आपल्या भारताने देखील या सरावामध्ये भाग घेतलेला होता. भारत, कुवेत, ऑस्ट्रेलिया, UK, बहरीन, मोरोस्को, स्पेन, कोरिया प्रजासत्ताक आणि त्याचबरोबर अमेरिका हे देश देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. आपल्या भारताने देखील सरावामध्ये समावेश घेतलेला होता, त्यामुळे आपल्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पुढे जाऊया. त्यानंतर प्रश्न क्रमांक 71 भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलामध्ये नसीम अल बहार हा बहुपक्षीय सराव आयोजित करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 ओमन या ठिकाणी हा नौदल सराव नसीम अल बहर हा द्विपक्षीय सराव आयोजित करण्यात आलेला होता. मित्रांनो, कोणकोणत्या 2 देशांमध्ये? भारत आणि ओमान या 2 देशांमध्ये नसीम अल बहार हा द्विपक्षीय नौदल सराव आयोजित करण्यात आलेला होता. त्यानंतर आपण पुढे जाऊया. स्थळ कोठे होतं? तर ओमानचा किनारा, जो ओमान देश आहे त्या देशाच्या किनाऱ्यावरती हा सराव आयोजित करण्यात आलेला होता. भारतीय नौदलाचे जी जहाज होते त्यामध्ये INS त्रिकंड, INS सुमित्रा, त्याचबरोबर सागरी गस्ती विमान डोर्नियर हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे या जहाजाचा समावेश होता.
पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक 72 बघू। अग्नि वॉरियर हा द्विपक्षीय सराव भारत आणि कोणत्या देशाच्या सैन्यादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 सिंगापूर या देशामध्ये। भारत आणि सिंगापूर या देशामध्ये अग्नि वॉरियर हा द्विपक्षीय सराव आयोजित करण्यात आलेला होता। त्यानंतर आपण पुढे जाऊया। स्थळ होतं मित्रांनो, स्थळ देवळाली महाराष्ट्रामध्ये हा सराव आयोजित करण्यात आलेला होता। कोणत्या दोन देशांमध्ये हा सराव आयोजित करण्यात आलेला होता? सिंगापूर आणि भारत। कुठे आयोजित करण्यात आलेला होता? महाराष्ट्रामध्ये। त्यानंतर आपण पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 73 बघू। भारत आणि कोणत्या देशाच्या संयुक्त विशेष दलामध्ये एक्स वज्र प्रवाह नावाचा संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणारे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 अमेरिका। भारत आणि अमेरिकामध्ये एक्स वज्र प्रवाह हा संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला होता। तुम्हाला हे लक्षात ठेवायचे, भारत आणि अमेरिकामध्ये एक्स वज्र प्रवाह हा आयोजित केला जातो। त्यानंतर पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 74 बघू। भारतीय वायुसेना आणि कोणत्या देशाच्या वायुसेना दरम्यान उदार शक्ती, आपल्याला विचारले उदार शक्ती हा पहिला द्विपक्षीय सराव आयोजित करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 मलेशिया। भारत आणि मलेशिया या दोन देशांच्या दरम्यान वायुसेना दरम्यान उदार शक्ती हा बहुपक्षीय सराव आयोजित करण्यात आलेला होता। त्यानंतर पुढे जाऊया। स्थळ मित्रांनो मलेशिया या ठिकाणी हा सराव झालेला होता आणि आपले भारतीय जे हवाई दलाचे विमान सामील झालेले होते ते मित्रांनो Su-13 MKI हे तुम्हाला लक्षात ठेवायचे। जे आपले भारतीय विमान होते ते Su-13 MKI। त्यानंतर पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 75 बघू। बालिकतन लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 4 अमेरिका आणि फिलिपिन्स। अमेरिका आणि फिलिपिन्स या देशादरम्यान बालिकतन हा लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला होता। पुढे जाऊया आपण आता। स्थळ कोणतं होतं मित्रांनो? फिलिपिन्स मधील लुझोन हे लक्षात ठेवायचे। त्यानंतर पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 76 बहुराष्ट्रीय नौदल सराव ककाडू। मित्रांनो ककाडू किंवा काकाडू देखील म्हटलं जातं, तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचे। काकाडू जो व्यायाम होता तो कोणत्या देशाने आयोजित केलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार मित्रांनो पर्याय क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया। काही ठिकाणी तुम्हाला ककाडू मिळेल किंवा काही ठिकाणी काकाडू मिळेल, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। काकाडू जो व्यायाम असतो तो कोणत्या देशाने आयोजित केलेला होता? तर ऑस्ट्रेलिया या देशाने आयोजित केलेला होता। त्यानंतर पुढे जाऊया। यामध्ये जे भारताकडून जहाज समाविष्ट होते, भारताकडून जे जहाज समाविष्ट आहेत मित्रांनो त्यामध्ये INS सतपुडा आणि P8I हे लक्षात ठेवायचे मित्रांनो। त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 77 लॅमेट्री हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशाच्या सुरक्षा दलामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 सेलेस या देशामध्ये कोणता लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला होता? भारत आणि सेलेस या दोन देशादरम्यान लॅमेट्री हा संयुक्त सराव आयोजित करण्यात आलेला होता, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। लॅमेट्री हा संयुक्त लष्करी सराव सेलेस आणि भारत या दोन देशादरम्यान आयोजित केला जातोय। त्यानंतर पुढे जाऊया आपण। स्थळ होतं मित्रांनो सेलेस या देशामध्येच हा सराव आयोजित करण्यात आलेला होता। भारत आणि कोणत्या देशाच्या सैन्यादरम्यान द्विपक्षीय लष्करी सराव एक्स व्हिनबॅक्स आयोजित करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार मित्रांनो पर्याय क्रमांक 2 व्हिएतनाम। भारत आणि व्हिएतनाम या दोन देशादरम्यान लष्करी सराव एक्स व्हिनबॅक्स आयोजित करण्यात आलेला होता, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्यानंतर पुढे जाऊया। कुठे आयोजित करण्यात आलेला होता मित्रांनो? हरियाणा राज्यातील चंडी जे मंदिर आहे, चंडी मंदिर आहे त्या ठिकाणी मित्रांनो हा सराव आयोजित करण्यात आलेला होता। पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 79 बेरसामा शिल्ड हा बहुराष्ट्रीय सराव कोठे झाला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 मलेशिया। मलेशिया या देशामध्ये मित्रांनो हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला होता। सरावाचं नाव लक्षात ठेवा बेरसामा शिल्ड। तुम्हाला सरळ सरळ एका वाक्यामध्ये देखील मित्रांनो असे प्रश्न बनू शकतात, त्यामुळे आपल्या एक्झामच्या दृष्टीने जे काही प्रश्न बनतील अशा प्रश्नांचा आता आपण या ठिकाणी अभ्यास करत आहोत। मी तुम्हाला सांगेल की कमीत कमी वेळेमध्ये आपला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव होणे, जास्तीत जास्त प्रश्न आपल्या नजरेखालून जाणे, त्यामुळे आपण आता खूप जास्त फास्ट पाहत आहोत। तर चला आता आपण पुढे जाऊया।
तर या सरावामध्ये समाविष्ट असणारे देश बघून घेऊ। समाविष्ट असणारे देश ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर, युनायटेड किंगडम आणि मलेशिया। देश तुम्हाला लक्षात ठेवायचे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर, युनायटेड किंगडम आणि मलेशिया। या सर्व देशांचा समावेश होता। त्यानंतर पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 80 बघू। जगातील सर्वात मोठा बहुपक्षीय हवाई सराव पिचबॅक कोठे आयोजित करण्यात आला? तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 ऑस्ट्रेलिया। आपल्याला विचारलेलं होतं जगातील सर्वात मोठा बहुपक्षीय हवाई सराव पिचबॅक कोठे आयोजित करण्यात आलेला होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर द्यायचे तुम्हाला ऑस्ट्रेलिया या देशामध्ये हा सराव आयोजित करण्यात आलेला होता। मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा। जगातील सर्वात मोठा बहुपक्षीय हवाई सराव पिचबॅक कोठे आयोजित करण्यात आलेला होता? तर ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला होता। त्यानंतर पुढे जाऊया, पुढचा प्रश्न, सी गार्डियन 2 नावाचा सागरी सराव कोणत्या दोन देशाच्या नौदलात आयोजित करण्यात आला आहे? तर मित्रांनो, जे सी गार्डियन 2 झालं होतं ते चीन आणि पाकिस्तान या दोन देशादरम्यान हा सराव झालेला होता। हा सागरी सराव होता। त्यानंतर या प्रश्नाबद्दल अधिक जाणून घेऊ। तुम्ही इथं बघू शकता कोठे आयोजित करण्यात आलेलं होतं, जो चीनचा संगाई कोस्ट आहे किंवा जो समुद्र किनारा आहे त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता। चीन आणि पाकिस्तानमध्ये हा सराव झालेला होता। त्यानंतर थीम काय होती मित्रांनो? सागरी सुरक्षा धोक्यांना संयुक्तपणे हाताळणे। जे सागरावरती जे धोका निर्माण होईल त्यांना हे दोघं देश संयुक्तपणे हाताळतील असं या सरावाचं उद्दिष्ट होतं किंवा थीम होती। त्यानंतर पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 82 तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। भारतीय नौदलाने सर्वात मोठा द्विपक्षीय त्रिसेवा उभयचर सराव कोठे आयोजित केलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 काकीनाडा, आंध्र प्रदेशमधील जे काकीनाडा ठिकाणी त्या ठिकाणी हा सराव झालेला होता। आपल्या भारतीय नौदलाचा सर्वात मोठा द्विवार्षिक त्रिसेवा उभयचर सराव होता, हे देखील लक्षात ठेवायचे। त्यानंतर पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। एक्स ईस्टर्न बीच हा द्विपक्षीय लष्करी सराव भारतीय दल आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 ओमान। आपल्याला विचारले मित्रांनो, एक्स ईस्टर्न बीच हा द्विपक्षीय लष्करी सराव भारतीय हवाई दल आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला होता? तर आपले भारतीय हवाई दल आणि ओमान या देशाचे जे हवाई दल होतं या दोन देशादरम्यान एक्स ईस्टर्न ब्रिज हा द्विपक्षीय लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला होता। त्यानंतर पुढे जाऊया, हे स्थळ कुठे होते मित्रांनो? कुठे आयोजित करण्यात आलं होतं? आपल्या राजस्थान राज्यातील जोधपूर जे ठिकाणी त्या ठिकाणी हा सराव आयोजित करण्यात आलेला होता। त्यानंतर पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 84 भारत आणि कोणत्या देशाच्या सैन्यादरम्यान गरुड शक्ती या संयुक्त विशेष दलाच्या सरावाचे आयोजन करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 इंडोनेशिया। भारत आणि इंडोनेशिया या दोन सैन्यांच्या दरम्यान गरुड शक्ती हा संयुक्त सराव आयोजित करण्यात आलेला होता। तुम्हाला असं देखील विचारू शकतो, गरुड हा सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात येतो? तर भारत आणि इंडोनेशिया, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्यानंतर पुढे जाऊया, स्थळ कोणतं होतं? तर इंडोनेशियामध्येच हा सराव आयोजित करण्यात आलेला होता। पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 85 सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी कोणत्या दलाने OPS अलर्ट हा विशेष युद्ध सराव सुरू केला? तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 2 BSF। BSFचा फुल फॉर्म काय आहे मित्रांनो? बॉर्डर सिक्युरिटी फोर्स। BSFचा फुल फॉर्म आहे, लक्षात ठेवायचे। सीमेपलीकडून जे दहशतवादी कारवाया किंवा हालचाल होत असते त्यावर लक्ष ठेवण्यासाठी कोणतं अलर्ट सुरू केलं होतं? तर मित्रांनो, OPS अलर्ट हा विशेष युद्ध सराव सुरू केलेला होता। कोणत्या दलाने केलेला होता? तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे BSF, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स। त्यानंतर पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 86 द्विपक्षीय फ्रीडम शील्ड 2023 लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 दक्षिण कोरिया आणि अमेरिका। दक्षिण कोरिया आणि अमेरिका या दोन देशादरम्यान फ्रीडम शील्ड 2023 हा लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला होता। पुढे जाऊया आपण, प्रश्न क्रमांक 87 बघू। भारत आणि कोणत्या देशाच्या सैन्यांमध्ये अल निजह 4 नावाचा लष्करी सराव आयोजित करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 ओमान।
तुम्हाला लक्षात ठेवायचे भारत आणि कोणत्या दोन देशाच्या दरम्यान अल निजह 4 नावाचा जो लष्करी सराव होता तो आयोजित करण्यात आलेला होता। तर भारत आणि ओमान या दोन देशांमध्ये हा सराव आयोजित करण्यात आलेला होता, हा लष्करी सराव होता, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। पुढे जाऊया, स्थळ होतं मित्रांनो आपल्या भारतातील राजस्थान। पुढचा प्रश्न 88 शंघाई कोऑपरेशन ऑर्गेनिझम संयुक्त दहशतवाद विरोधी सराव मानेसर एंटी टेरर कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, आपल्या भारतामध्ये हे जे दहशतवादी विरोधी सराव होतं हे आयोजित करण्यात आलेलं होतं। शंघाई कोऑपरेशन ऑर्गेनिझम SCO हा संयुक्त दहशतवादी विरोधी सराव होता। मानेसर एंटी टेरर हा आयोजित करण्यात आलेला होता। कोठे आयोजित करण्यात आलेला होता? आपल्या भारतामध्ये आयोजित करण्यात आलेला होता। त्यानंतर पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 89 भारतीय नौदलाने प्रस्थान सुरक्षा सराव कोठे केला आहे? तर आपल्याला विचारले आपल्या भारतीय नौदलाने प्रस्थान सुरक्षा सराव हा कोठे आयोजित केलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे मुंबई या ठिकाणी। तुम्हाला लक्षात ठेवायचे प्रस्थान सुरक्षा सराव कोठे आयोजित केलेला होता? तर मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता। त्यानंतर पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 90 भारतीय लष्कर आणि हवाई दलाने वायू प्रहार सराव कोठे आयोजित केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 पूर्वेकडील प्रदेश। जो आपल्या भारताचा पूर्वेकडील भाग आहे त्या ठिकाणी आपले भारतीय लष्कर आणि हवाई दलाने वायू प्रहार सराव आयोजित करण्यात आलेला होता उत्तरेकडील प्रदेशामध्ये, म्हणजे उत्तरेकडील आपल्या भारताच्या उत्तरेकडील भागामध्ये वायू प्रहार सराव आयोजित करण्यात आलेला होता। आपले भारतीय लष्कर होते आणि त्याचबरोबर आपले भारताचे हवाई दल देखील होतं। त्यानंतर पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 91 वोस्तोक हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव कोठे झाला? आपल्याला विचारले जो वोस्तोक हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव होता हा कोठे झालेला होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 रशिया या ठिकाणी वोस्तोक हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव झालेला होता। त्यानंतर पुढे जाऊया, या सरावामध्ये भाग झालेले देश तुम्ही बघू शकता, भारत होतं, चीन, रशिया, बेलारूस, मंगोलिया आणि तजाकिस्तान। जो वोस्तोक सराव लष्करी सराव झालेला होता त्यामध्ये ज्या देशांचा समावेश होता त्यामध्ये आपला भारत देश सुद्धा होता, हे तुम्हाला प्रामुख्याने लक्षात ठेवायचे। त्याचबरोबर चीन, रशिया, बेलारूस, मंगोलिया आणि तजाकिस्तान। पुढचा प्रश्नाकडे जाऊया आपण, प्रश्न क्रमांक 92 बघू, भारतीय लष्कराने ऑपरेशन सद्भावना 2023 कोठे सुरू केले आहे? तर आपल्याला विचारले प्रश्नामध्ये जे आपले भारतीय लष्कर आहे, आपल्या भारतीय लष्कराने ऑपरेशन सद्भावना 2023 कोठे सुरू केले? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 लडाख यामध्ये, लडाख या ठिकाणी ऑपरेशन सद्भावना 2023 हे ऑपरेशन सुरू केलेले होतं। त्यानंतर पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 93 बघू, भारतीय लष्कराने त्रिशक्ती प्रहार नावाचा संयुक्त प्रशिक्षण लष्करी सराव कोठे केला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर बंगाल। जो बंगालचा भाग आहे उत्तरेकडील त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या भारतीय लष्कराने त्रिशक्ती प्रहार नावाचा संयुक्त प्रशिक्षण लष्करी सराव आयोजित केलेला होता। तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो भारतीय लष्कराचा त्रिशक्ती प्रहार कोठे आयोजित करण्यात आलेला होता? तर तुम्हाला उत्तर द्यायचे उत्तर बंगाल या ठिकाणी। त्यानंतर या प्रश्नाबद्दल अधिक जाणून घेऊ, सामील जे दल होते आपले हवाई दल त्याचबरोबर केंद्रीय सशस्त्र पोलीस दल। जे आपले हवाई दल होतं त्यामध्ये आपले हवाई दल आणि त्याचबरोबर केंद्रीय सशस्त्र पोलीस दल यामध्ये हा सराव झालेला होता। चला मित्रांनो, त्यानंतर आपण 94वा प्रश्न बघू, भारतीय लष्कराच्या दक्षिण पश्चिम कमांडने शत्रुनाश हा एकात्मिक अग्नि शक्ती सराव कोठे आयोजित केला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 राजस्थान या ठिकाणी। आपल्याला विचारले की भारतीय लष्कराच्या दक्षिण पश्चिम कमांडने शत्रुनाश हा एकात्मिक अग्नि शक्ती सराव कोठे आयोजित केलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 राजस्थान या ठिकाणी। तुम्हाला असं विचारले जाईल की शत्रुनाश हा सराव कोठे आयोजित करण्यात आलेला होता? तर तुम्हाला उत्तर द्यायचं होतं राजस्थान। त्यानंतर आता आपण पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 95 बघू, भारतीय हवाई दलाने संयुक्त मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण सराव समन्वय कोठे आयोजित केला आहे? तर आपल्याला विचारले आपल्या हवाई दलाने
संयुक्त मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण सराव समन्वय कोठे आयोजित केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर द्यायचे मित्रांनो, आग्रा या ठिकाणी समन्वय हा सराव आयोजित करण्यात आलेला होता. त्यानंतर पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 96, भारतीय लष्कराने पर्वत प्रहार नावाचा लष्करी सराव कोठे केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर द्यायचे तुम्हाला लडाख या ठिकाणी. आपल्याला विचारले की आपल्या भारतीय लष्कराने पर्वत प्रहार नावाचा जो लष्करी सराव झाला तो कोठे आयोजित केला किंवा कोठे झालेला होता? तर लडाख या ठिकाणी झालेला होता. तुम्हाला नाव लक्षात ठेवायचे, पर्वत प्रहार. त्यानंतर पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 97, इंद्र हा लष्करी सराव भारत आणि कोणत्या दोन देशादरम्यान केला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, रशिया आणि भारत या दोन देशादरम्यान इंद्र हा लष्करी सराव आयोजित करण्यात येतो. तुम्हाला लक्षात ठेवायचे की भारत आणि रशियामध्ये कोणता सराव होत असतो? तर इंद्र हा सराव होत असतो. हा लष्करी सराव आहे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 98, भारतीय लष्कर आणि हवाई दलाने संयुक्तपणे गगन स्ट्राईक हा संयुक्त सराव कोठे आयोजित केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3, आपल्या पंजाब राज्यातील पटियाला या ठिकाणी. विचारलं काय मित्रांनो आपल्याला, गगन स्ट्राईक हा संयुक्त सराव कोठे आयोजित केला आहे? तर पंजाबमधील पटियाला या ठिकाणी, जे आपले भारतीय लष्कर आणि हवाई दलाने हा संयुक्तपणे हा सराव केलेला होता, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर प्रश्न बघू आपण 99वा, बहुराष्ट्रीय सागरी सराव बिमसामर 7 ची 7वी आवृत्ती कोणत्या देशाच्या नौदला दरम्यान आयोजित करण्यात आली? तर आपल्याला विचारले बहुराष्ट्रीय सागरी सराव बिमसामर 7 ची आवृत्ती कोणत्या देशाच्या नौदलादरम्यान आयोजित करण्यात आले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे मित्रांनो पर्याय क्रमांक 4, भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. विचारले मित्रांनो आपल्याला सागरी सराव, बहुराष्ट्रीय सागरी सराव, तर भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका. त्यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, कोठे आयोजित करण्यात आलेलं होतं? दक्षिण आफ्रिकातील पोर्ट गकेबेहरा या ठिकाणी मित्रांनो हे आयोजित करण्यात आलेला होता हा सराव. भारतीय लष्कराचा अग्निबाज विभाग आणि कोणत्या राज्यातील पोलीस यांच्यात सुरक्षा कवच 2 हा संयुक्त सरावाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर प्रश्न तुम्हाला पुन्हा एकदा बघा, भारतीय लष्कराचा अग्निबाज विभाग आणि कोणत्या राज्यातील पोलीस यांच्यात सुरक्षा कवच 2 या संयुक्त सरावाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर होतं मित्रांनो पर्याय क्रमांक 2, महाराष्ट्र पोलीस. आपल्या सर्व एक्झामच्या दृष्टीने हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, प्रामुख्याने लक्षात ठेवा. आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुरक्षा कवच 2 हा संयुक्त सरावाचे आयोजन करण्यात आले होतं मित्रांनो. आपल्या महाराष्ट्र पोलीस देखील त्यामध्ये समावेश होता. अशा प्रकारे मित्रांनो आपण 100 प्रश्नांचा सराव केलेला आहे मित्रांनो. मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर जाऊन अभ्यास मित्र नावाचे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला खूप साऱ्या टेस्ट फ्रीमध्ये पाहायला मिळतील. त्याचबरोबर आपल्या वेगवेगळ्या बॅचेस देखील सुरू आहेत. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नसेल केले तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा. नावे अभ्यास मित्र MPSC. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही इंस्टाच्या पेजला देखील फॉलो करू शकता. 9 तारखेपासून मित्रांनो बॅच सुरू झालेले आहेत. तुम्ही इथं बघू शकता राज्यसेवा विजेता बॅच 2023. या बॅचची फी आहे मित्रांनो फक्त 1499. फ्रीच्या दृष्टीने ही बॅच आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो आपली कंबाईनची SFC बॅच 2024 ही देखील सुरू आहे मित्रांनो. या बॅच 9 तारखेपासून सुरू झालेल्या आहेत. लवकरात लवकर ॲडमिशन करून घ्या. ही बॅच आहे मित्रांनो पूर्व आणि मुख्य परीक्षेची बॅच आहे 2024 ची. ह्या बॅचची फी असणार आहे मित्रांनो फक्त 3499 रुपये. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण खूप छान पद्धतीने 100 प्रश्नांचा सराव केलेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमचे काही सजेशन असतील ते देखील सांगा आणि पुन्हा लवकरच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि बघत राहा अभ्यास मित्र यूट्यूब चॅनल.